नमस्कार. आज 21 नोव्हेंबर 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी 60% मतदान प्रतिसाद. ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच. लोकसभा 2024 मध्ये जेवढं मतदान झालेलं होतं अगदी त्याच धर्तीवर विधानसभा 2024ला मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं व सरासरी 60% मतदान झालेलं आहे. पहा, याचसोबत पहा राज्याच्या काही भागांत तुरळक हिंसाचार देखील झालेला आहे, पण मतदान उत्साहात पार पडलेला आहे. त्याच्यानंतर मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती. आपल्यासाठी ही बातमी स्किप करू शकता पहा, कारण परवा दिवशीच लगेच निकाल लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या पोल किंवा एक्झिट पोलचा अंदाज वगैरे आपण पाहून तरी काय करणार आहोत, त्यामुळे स्किप करा ना. आपल्यासाठी ही न्यूज गरजेची नाही आहे. त्यामुळे मी पहा महायुती महाविकास आघाडीला किती जागा येणार स्किप करत आहात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, राज्यात तब्बल 79% कैदचे कैदी आहेत. ओके, या बातमीकडे आपण येणारच आहोत. तत्पूर्वी बिटकॉइन प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबंदे असल्याचा ईडीला संशय. ओके, आता पहा सुप्रिया सुळेंवरती आरोप वगैरे करण्यात आलेले आहेत, पण या पण बातमीला मी तेवढे जास्त तवज्जो देत नाही आहे. आता अगदीच तुम्हाला जर जास्त डीपली पाहिजे असेल ही बातमी तर लोकसत्ता ॲपवरती वगैरे ती वाचून घेऊ शकता, पण UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून कामाची नाही आहे. पहा, म्हणजे अगदीच जर UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमाचा जर इथे अँगल आला ना तर आपण या नक्कीच न्यूजला पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर झारखंडमध्ये सत्तांतर. आता प्रश्नचिन्ह दिलेलं आहे कारण एक्झिट पोल तशा पद्धतीनं दाखवलं, मी स्किप करत आहे. त्याच्यानंतर विकास दर मंदावणार. आता सप्टेंबर अखेरचा जो विकास दर आहे ना तो मंदावणार असं देण्यात आलेला आहे, पण ही बातमी आपल्यासाठी गरजेची नसते. पहा, ज्यावेळेस आपल्याला इकॉनॉमिक सर्वे येतो आणि बजेट येतं ना त्यावेळेस ही आकडेवारी तिथं UPSC विचारते डायरेक्टली. तुम्ही पहा प्रत्येक महिन्याचा जर दर काढत बसलास तर आपल्या डोक्यामध्ये एवढं काय म्हणतो एवढी आकडेवारी होईल की तुम्ही तिथं चक्रावून जाल किंवा कन्फ्यूज व्हाल. यासाठी या आकडेवारीला तुम्ही इथंच थांबवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर एक बेस्ट न्यूज आजच्यासाठीची आहे, आशियाई स्पर्धेत चक्क दे इंडिया. आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बुधवारी चीनवर 1-0 असा विजय मिळवत अजिंक्यपद कायम राखले आहे. त्यासोबतच आपण कोरियाच्या बरोबरीने कामगिरी केलेली आहे, म्हणजे त्यांनी पण ही स्पर्धा 3 वेळेस जिंकलेली आहे व भारताने याच्या पूर्वी 2016, 2023 आणि 2024ची अजिंक्य स्पर्धा जिंकलेली आहे. ही एक आपल्यासाठी अतिशय चांगली न्यूज आहे. त्यानंतर पुढची बातमी, दिल्ली जागतिक प्रदूषणाची राजधानी. सर्वांना माहिती आहे दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 400च्या पुढेच आहे. ओके, व कमी होण्याचं नाव पण तिथं घेण्यात येत नाही आहे, बरोबर. म्हणजे दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स अगदीच पुढे असल्यामुळे GRAP तिथे 4 हे बॅन वगैरे तिथं करण्यात आलं आहे, म्हणजे तशा पद्धतीने तिथं निर्बंध लावण्यात आलेले आहेत. ओके, GRAP 4 नुसार काही विविध गाड्यांना वगैरे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. आता याची सविस्तर चर्चा ना आजच्या एडिटोरियल पेजमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी पहा, एअर क्वालिटी इंडेक्स आपला जर दिल्लीचा सरासरी जर पाहिला आता तर 438 मध्ये आहे, बरोबर. 400च्या पुढेच आहे. मग यालाच अनुसरून काल ना 438 पर्यंत पोहोचल्यानंतर दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून तिथं गणली गेली. पहिलं शहर, जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर पहिल्यांदा फर्स्ट स्थानावर पोहोचलेलं आहे. मग त्याच्यानंतर पहा, अगदीच दिल्ली सोबतच आपण जे उत्तर भारतातील 8 शहर आहेत ना ते जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या पहिल्या 10 मध्ये आपल्या भारतातील नॉर्थ इंडियामधील 8 शहरं तिथं स्थानापन्न झाली. त्यापैकी पहिलं शहर आहे दिल्ली. त्याच्यानंतर येतं हापूर, त्यानंतर भिवानी, त्यानंतर द किंग. हे चायना आहे. पहा, 398 चायनाचा आहे, पण तत्पूर्वी पहिले 3 आपणच आहोत, 438, 430 आणि 404. ओके, म्हणजे अगदी नॉर्थ इंडियामधील पहिले 8 शहर नॉर्थ इंडियामधील जी 8 शहर आहेत ना ती पहिल्या 10 मध्ये तिथं स्थानापन्न झालेले आहेत. व ही आपल्यासाठी भूषणावह बाब नाही आहे, तर ती अतिशय दुर्दैवी चिन्ह आहेत. पहा, ही कारण देशाची राजधानी आहे दिल्ली, ही देशाची राजधानी आहे, तर ही काय बनत आहे, जागतिक प्रदूषणाची राजधानी पण बनलेली. एकंदरीत काय पहा, स्वच्छ हवा घेण्याचा तुमचा मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 21 नुसार, पण आपला तो मूलभूत अधिकार जो आहे ना तोच हिरावून घेतला गेल्यासारखा तिथं झालेला आहे व अतिशय ही दुर्दैवी न्यूज आपल्यासाठी पाहता येते. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. 2050 पर्यंत भारतात 35 कोटी लहान मुले असतील. मुलांच्या भविष्य सुरक्षेसाठी तातडीने पाऊले उचलण्याची गरज असल्याचा युनिसेफचा अहवाल. आता हा फक्त अहवाल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की 2050 पर्यंत 35 कोटी बालक असतील आपल्या देशामध्ये किंवा लहान मुले असतील. ओके, व आकडेवारी कोणाची, युनिसेफची. आता ही आकडेवारी फक्त तुम्हाला डाटा पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचा. अद्याप याबद्दल विश्लेषण वगैरे काही आवश्यकतेचं नाही आहे, पण पहा जिथे जिथे आपल्याला तिथं वाटलं ना की अशा पद्धतीने डाटा इन्सर्ट करणं आवश्यकतेचं आहे त्यावेळेस आपण याचा यूज पाहूयात. आता फक्त तुम्हाला डाटा लक्षात ठेवायचा आहे की 2050 पर्यंत 35
कोटी लहान मुले आपल्या देशात असणार आहेत. डन. हे वास्तव तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकी मी पुढे जसं जसं आगामी काळात न्यूज वगैरे येतील त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करेन. डन. त्याच्यानंतर पुढे चला. राज्यभरातील कारागृहात तब्बल 79% कच्चे कैदी. आता कच्चे कैदी म्हणजेच काय, तर यांचं ट्रायल पूर्ण नाही झालं अशांना काय म्हणतो आपण, कच्चे कैदी, किंवा यांच्याबद्दल एकही यांच्याबद्दल कोर्टाचं जजमेंट अद्याप आलं नाही असे जे कैदी असतात ना त्यांना कच्चे कैदी म्हणतात. म्हणजे पहा, आपल्या देशामध्ये जर 100% जर तुम्ही पाहिलात तर त्या 100पैकी 21% कैद्यांना ना दंड किंवा म्हणजे तशा पद्धतीने शिक्षा झालेली आहे. पण जे 79% कैदी आहेत ना यांना शिक्षा अद्याप झालेलीच नाही आहे. कोर्टाने यांच्याबद्दल काही निर्णय घेतलेलाच नाही आहे. ओके, कोर्टाने अद्याप निर्णय घेतला नाही आहे त्यांच्या केसमुळे. त्यामुळे पहा, अगदीच जरी निर्णय घेतला नसला तरी हे कशामुळे जेलमध्ये वगैरे असतील, तर अगदी पहा आता ईडीच्या केसमध्ये काय होतं, तर अगदीच तुमचं काहीही म्हणणं न ऐकता ईडी तुम्हाला अटक करू शकते. बरोबर आहे. मग तिथं जामीन मिळते का लवकर, तर मिळत नाही. 2-2 वर्ष वगैरे तशाच पद्धतीने कैदी पडून असतात. अगदी त्याच धर्तीवर पहा, अगदी जे कैदी आहेत आपल्या देशातील आपल्या महाराष्ट्रातील 79% जे कैदी आहेत ना त्यांचं पण असंच झालेलं आहे. त्यांना एखाद्या केसमध्ये अटक केल्यानंतर पहा त्यांची जी सुनावणी आहे ती लवकर होत नाही, किंवा त्यांना शिक्षा म्हणजे अगदीच त्यांना निरपराध किंवा अपराधी म्हणून असं घोषितच केलं जात नाही लवकर. यासाठी पहा 79% कैदी अशा पद्धतीने आहेत. त्यानंतर 21% कैदीच काय आहेत, पक्के कैदी तुम्ही म्हणू शकता, व यांना व शिक्षा झालेली आहे या निमित्ताने हे जेलमध्ये आहेत. मग सर्वाधिक कुठे कच्चे कैदी आहेत तर तुम्ही पाहू शकता, येरवडामध्ये 5510, ठाणे 3999, मुंबई 3441. ओके, आता ही आकडेवारी आहे, संपूर्ण आपण वाचत बसत नाही, पण ही जी आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला भयावह स्थिती आपल्या देशाची दिसत आहे. असं का म्हणतोय मी भयावह स्थिती, तर पहा आता 100पैकी जर 79% कैदी जर कच्चे कैदी असतील तर पहा त्यांना आपण बाहेर कधी काढू, हा तिथं मोठा प्रश्न आहे. कारण पहा, आपण डायरेक्टली कोण्याही व्यक्तीचे मूलभूत अधिकार तिथं हनन करू शकतो का, तर बिलकुल नाही. आर्टिकल 21चं त्यांचं तिथं काय उल्लंघन होत आहे. त्यासोबतच आर्टिकल 19 त्यांना स्वातंत्र्याचं जे उल्लंघन आहे ना तिथं पण इथं होत आहे. आता पहा, एखादा कैदी जर असेल जर एखादा कैदी पक्का असेल ना तर त्यांचं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तिथं फॉलो केली गेली असते. ओके, ड्यू प्रोसेस ऑफ लॉनुसार त्याला काय त्याचे जे मूलभूत अधिकार असतात त्याला काढून घेतलं जातं. पण कच्च्या कैदीचं संदर्भात तसं झालेलं आहे का, तर बिलकुल नाही आहे. कारण त्यांच्याबद्दल कोणता जजमेंटच आला नाही आहे किंवा त्याला कोणतं निकालच देण्यात आलं नाही, तरी पण आपण काय केलेलं आहे, त्याला डांबून ठेवलेलं आहे. मग डांबून ठेवल्यानंतर पहा, अगदीच जे कच्चे कैदी असतात ना त्यांना आपण पॅरोलवर वगैरे बाहेर सोडू शकत नाही, किंवा जामीन जर म्हटलं परत त्याला कोर्टाचीच परमिशन घ्यावी लागते. मग ह्या तिथं काय आहे, थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन निर्माण होतात. बाकी जर तुम्ही ज्या व्यक्तींना शिक्षा झालेली आहे असे कैदी जर पाहिलात, म्हणजे जे 21% कैदी आहेत ना त्यांना आपण काम देऊ शकतो. ओके, त्यांच्या हाताला म्हणजे जेलमध्येच आपण त्यांना काम देतो, जसं की शिवणकाम असतील किंवा काही खुर्च्या वगैरे बनवून तशा पद्धतीने भरपूर काम वगैरे तर देऊ शकतात. मग त्यांचं कामाबद्दलचं जे बिहेवियर आहे किंवा जेलमध्ये त्यांचं जे बिहेवियर आहे या बिहेवियरला अनुसरून आपण काय करू शकतो, पहा 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी ना आपण त्यांना काय सुटका पण त्यांची करून देऊ शकतो बिहेवियर या गोष्टीवरून. ओके, म्हणजे पहा त्यांना जर सजा 14 वर्षाची जर झालेली असेल तर आपण काय करतो, त्यांना 7 वर्षामध्येच रिहा वगैरे करू शकतो. का रिहा करू शकतो, तर त्यांचं बिहेवियर ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर आपण त्यांना काय रिहा करू शकतो, जेलमधून त्यांना सोडून देऊ शकतो. पण हे कोणासाठी आहे, फक्त 21% कैद्यांसाठी. बाकी जे 79% कैदी आहेत ना त्यांच्यासाठी हा नियम लागू होतो का, तर बिलकुल होत नाही. त्यांना काम वगैरे देऊ शकतो का, आपण बिलकुल देऊ शकत नाही. का, कारण त्यांचा अद्याप निर्णयच झाला नाही आहे ना, त्या कारणांमुळे आपण त्यांना काम देऊ शकत नाही. मग हे जे 79% कैदी आहेत ह्या कैद्यांना आपण या कैद्यांना कोण पोसत आहे, तर राज्य सरकार पोसत आहे. समजलं का तुम्हाला, राज्य सरकार या कैद्यांना पोसत आहे असं तुम्ही म्हणू शकता. असं का म्हटलं मी, कारण पहा त्यांचा जीवनाचा खर्च असू द्या किंवा त्यांच्या सुरक्षेचा खर्च असू द्या किंवा त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च असू द्या, संपूर्ण खर्च कोणाला पाहावं लागतं, राज्य सरकारला इथं पाहावं लागतं. मग हे एक निगेटिव्ह पॉईंट आहे आपल्या व्यवस्थेचं. ओके, म्हणजे जे फास्ट जजमेंट वगैरे येणं गरजेचे का असतात, तर त्याचं कारणच हे आहे की कारागृहामध्ये आपण काय क्षमतेपेक्षा जास्त कैदी तिथं डांबून ठेवलेले आहोत. म्हणजे पहा, एखाद्या कारागृहाची संख्या जर 100 असेल तर आपण काय तिथं आज घडीला 150 कैदी तिथं राहत आहेत. व या 150 पैकी जर 79% कैदी जर असेच असतील ज्यांचं ट्रायलच झालं नाही, तर ते किती भयावह स्थितीत येतं आहे. किंवा याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही उमर खालिद यांची केस पहा किंवा अन्य कोणाची जरी केस जर पाहिलात ना, तिथं ट्रायलच झालं नाही आहे त्यांना. ओके, व अगदी जरी ट्रायल झालं नसलं किंवा तुम्ही जामीनसाठी अर्ज केला तरी जामीनच्या अर्जावर सुनावणी होते का, तर बिलकुल सुनावणीच होत नाही. मग ही किती भयावह स्थिती आहे व त्यांचे फंडामेंटल जे राईट्स आहेत ना त्यावरती पण तिथं दगा आलेला आहे. आता यामध्ये पण पहा काही नॉन कॉग्निसेबल ऑफेन्स नक्कीच असतात. मग
त्यांना नक्कीच आपण तिथं काय करू शकतो पहा, अतिशय हिनस जे क्राईम असतात ओके, त्यांना त्या कैद्यांना आपण नक्कीच तिथं डांबून ठेवू शकतो. पण जे अतिशय म्हणजे अगदी हिनस क्राईम नसतात ना, त्यांना आपण बाहेर सोडलं तरी चालेल. ही अशा पद्धतीने आपल्या ज्युडिशियरीने निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता पहा, राज्य सरकारवरती इथं बर्डन नक्कीच येत जाईल ओके. व कैद्यांची जी संख्या आहे ना ती दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये आपण ते पाहिलेलं आहे की राज्यामध्ये लायब्ररीची संख्या वाढवणं गरजेचं होतं. पण सध्याला कारागृहामध्ये जे जे हे आहेत कैदी आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. व त्यापैकी जर तुम्ही पाहिलात तर 79% कच्चे कैदी आपल्या राज्यभरातील कारागृहामध्ये राहत आहेत ओके. तर अशा पद्धतीने ही न्यूज होती. हा पण डाटा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, संपूर्ण अभिनेते वगैरे यांनी पण मतदान केलं, त्या संदर्भाची बातमी होती, ती स्किप करू शकता. त्यानंतर तोडफोड वगैरे झाली काही ठिकाणी, त्याबद्दल जास्त काही आपल्याला डीपमध्ये वगैरे जायचं नाही, स्किप करून आपण पुढे जाऊयात. त्यानंतर लोकसत्ता विचार. आता धनगर आरक्षणासंदर्भाचा हा लेख आलेला आहे. पण पहा, आज थोडंसं मला घाई आहे. या निमित्ताने मी इंडियन एक्सप्रेसचं पण वृत्तपत्र विश्लेषण आज घेत नाही आहे. काळजी करू नका, याबद्दल आपण आगामी काळामध्ये वगैरे याला नक्की चर्चेला वगैरे घेणार आहोत. किंवा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, धनगर आरक्षणामध्ये काय मुद्दे वगैरे तिथं प्रकाशित केले जात आहेत किंवा अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत हे आपण नक्की पाहण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात. आता जर तुम्हाला याबद्दल शंका असेल ना तर नक्की सांगू शकता. फक्त तुम्हाला माहिती आहे काल मतदानाला जायचं होतं, आज मला परत वापस या निमित्ताने घाई आहे, यासाठीच मी इंडियन एक्सप्रेस घेत नाही आहे ओके. मग थोडं लवकर आपण संभवण्याचा प्रयत्न करूयात ओके. तर पहा, त्यानंतर नेक्स्ट आहे संविधानभान, आपलं फेवरेट टॉपिक आहे, भारतातील पहिली आणीबाणी. आता काल पाहिला आपण भाग 18व्या मध्ये भारतीय संविधानातील भाग 18 यामध्ये आणीबाणीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम किती आहे? 352, त्यानंतर 356 आणि 360. आय होप तुम्हाला हे संपूर्ण आणीबाणी पाठ असतील. मग यापैकी आपल्याला 352 हे कलम पाहायचं आहे. मग पहा, झालं काय तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वाचा अवलंब केला ओके. मग पंचशील तत्वाचा अवलंब केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 1954 मध्ये चायनासोबत हा पंचशील तत्वाचा करार केला ओके. पंचशील तत्वाचा करार केल्यानंतर त्यांनी काय एक स्लोगन दिलं की हिंदी चीनी भाई भाई ओके. हिंदी चीनी भाई भाई अशा पद्धतीचं एक स्लोगन तिथून तयार झालं. मग हिंदी चीनी भाई भाई झाल्यानंतर पहा, अगदीच 1962चा काळ आला. 1962 मध्ये प्रॉब्लेम काय झाली, हे हिंदी चीनी भाई भाई जे होतं ना याला तडा गेला व कन्फ्लिक्ट तिथं निर्माण झालं. आज पण पहा, मी कन्फ्लिक्ट हा शब्द वापरलेला आहे, वार वापरला नाही. आता परीक्षेमध्ये पण तुम्ही इंटरनल सिक्युरिटी किंवा इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस लिहिताना तर या शब्दांकडे प्लीज लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण भारत सरकारने याला कन्फ्लिक्टचं नाव दिलेलं आहे, वॉर तिथं नाव देण्यात आलेलं नाही आहे. त्यासोबतच कारगिलला पण त्यांनी कन्फ्लिक्ट मानलेला आहे, वॉर तिथं झालेला नव्हता ओके. आता अगदी रियालिटीमध्ये तो वार होता परंतु कन्फ्लिक्टच होतं असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला ॲन्सर रायटिंग करायची आहे, तिथं भावनिक आपल्याला तिथं लढाई द्यायचं नाही, तर तिथं आपला अगदीच मेन्स ॲन्सर रायटिंगमध्ये आपला कन्फ्लिक्ट हा शब्द वापरावा लागेल. मग पहा, झालं काय, 1962 मध्ये चायनासोबत आपलं कन्फ्लिक्ट झालं. कन्फ्लिक्ट झाल्यानंतर आपण काय केलं पहा, त्या सिच्युएशनला सामना करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी अगदीच आणीबाणी तिथे लागू केली ओके. आणीबाणी कोणतं कलम? आर्टिकल 352 नुसार आर्टिकल 352चा सहारा घेत त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी तिथं लागू केली ओके. मग राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर पहा, आपण ते युद्ध खऱ्या अर्थाने ते युद्ध आपण हारलं किंवा म्हणजे जे कन्फ्लिक्ट आहे त्या कन्फ्लिक्टमध्ये आपला तिथं भरपूर लॉस तिथं झाला होता बरोबर. मग तो लॉस झाल्यानंतर अगदीच 1968 साली ही जी आणीबाणी लावण्यात आली होती ना ती आपण उचललेली आहे, म्हणजे काढून टाकली. 1962 ते 1968 पर्यंत आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी होती, म्हणजे पहिल्यांदा ही आणीबाणी लावण्यात आलेली होती. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. त्यानंतर पहा, पुन्हा लगेच 1971ला परत एकदा युद्ध झालं बरोबर आहे. त्यासाठी पण आपण काय केली होती, आणीबाणी लावली होती. दरम्यानच्या काळात 1962 ते 68 एवढा कालावधी का त्यांनी जास्त वेळ दिला तर पहा, अगदीच पहिली आणीबाणी 1962 मध्ये लावली बरोबर. मग आणीबाणी लावली आणि युद्ध आपण हरलो, तरी पण पहा 2-3 वर्ष अशा ट्रान्झिशन काळामध्येच होतो आपण की जिथं आपल्याला म्हणजे फेस करता येत नव्हतं की आता हे काय झालेलं. कारण पहा, नुकतंच 1947ला आपण स्वातंत्र्य झालेलो होतो व आपल्याकडे तेवढ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जर पाहिला तर बजेट पण तेवढ्या पद्धतीने नव्हतं बरोबर. मग जे कन्फ्लिक्ट झालं त्या कन्फ्लिक्टमध्ये जेवढा पैसा वगैरे आपला गेलेला होता तो संपूर्ण खर्च वगैरे भरून काढण्यासाठी पण आपण काय केलं होतं, एकत्रित लढा देण्याचा तिथं निर्णय घेतला होता. कारण याच्या पूर्वी पण मी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस फॅमिलीमध्ये आपण अगदीच भांडण करत असतो, पण फॅमिलीवर एकदा संकट आलं ना तर सर्व जे फॅमिली मेंबर्स आहेत ना ते एकत्र येऊन काम करतात तिथे. अगदी त्याच धर्तीवर पहा तुम्ही, जर तुम्ही पाहिलात तर
नेमकं झालेलं काय होतं, आपल्या फॅमिलीवरती संकट आलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण राज्य वगैरे एकत्र येऊन लढा देत होते, बरोबर. मग हे युद्ध हारल्यानंतर पाकिस्तान पण काय केलं पहा, थोडंसं त्यांना पण मजा आली. कशा पद्धतीने पहा, की त्यांना वाटलं अगदीच की चायनासोबत युद्ध हारलेत, मग आपण पण याबद्दल दुसरी आघाडी खोलणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा 1965 मध्ये त्यांनी लगेच युद्धाला वगैरे सुरुवात केली. व 1964 मध्ये अगदीच तुम्ही पाहिलात तर जवाहरलाल नेहरू यांचं निधन आहे. मग त्यांच्यानंतर सत्ता सांभाळली होती ती लाल बहादूर शास्त्री यांनी, बरोबर. मग लाल बहादूर शास्त्री यांनी अगदीच पहा पाकिस्तानला 1965च्या युद्धामध्ये सळो की पळो करून सोडलं, बरोबर. मग पहा दरम्यानच्या काळात 1962ला चायनाचं कॉन्फ्लिक्ट, त्यानंतर 1965चं जे युद्ध आहे, मी इथं शब्द वापरला वॉर, पाकिस्तानसोबत इथं वॉर झालेला होता. मग सळो की पळो करून सोडला आपण. मग त्यानंतर 1966ला ताश्कंद येथे करार झाला, पण दुर्दैव आपल्या देशाचं असं की तिथे आपले प्राईम मिनिस्टर पोहोचले, पण वापस ते अगदीच मृत घोषितच होऊन आलेले होते. म्हणजे अगदी तिथे काय झालं त्याबद्दलचे ताश्कंद फाईल्स वगैरे आता त्याबद्दल आपल्याला डीपली जायचं नाही आहे, पण खरंच ही आपल्या देशासाठी एक दुर्दैवी होती, कारण प्राईम मिनिस्टर आपल्या प्राईम मिनिस्टरचं दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या देशाच्या धर्तीवर आपलं प्राईम मिनिस्टरचं निधन झालं, ही अगदीच एक शोकांतिका होते आपल्यासाठी. ओके, तर पहा 1962 त्यानंतर 1965 पण युद्धच चालू होतं. या निमित्ताने आपली जी आणीबाणी होती यांना 1962ला जी आणीबाणी लागू केलेली होती, पहिली जी आणीबाणी होती ती 1968 पर्यंत एवढ्या दीर्घ काळासाठी ती लागण्यात आलेली होती. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. मग 1962ला आणीबाणी लावली ना, लगेच त्याला JB कृपलानी यांनी 1963 मध्ये विरोध केला व त्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव संसदेमध्ये त्यांनी ठेवला. मग त्या अविश्वासाच्या प्रस्तावावर 5 दिवस तब्बल चर्चा झाली पहा. व जवाहरलाल नेहरू यांनी अगदीच त्यांना उत्तरे वगैरे दिली की आपण चायनासोबत का हरलेले आहोत व आपली पुढची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, या संदर्भात त्यांनी अगदीच वहापोह तिथं किंवा संसदेमध्ये 5 दिवस तब्बल त्यावरती चर्चा झाली होती. ओके, व अगदीच चर्चा झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू परत एकदा तिथं प्राईम मिनिस्टरपदी विराजमान झाले होते, कारण अविश्वासाचा जो प्रस्ताव होता किंवा विश्वास ठराव त्यांनी जिंकला होता. जवाहरलाल नेहरू यांनी विश्वास ठराव जिंकलेला होता असं तुम्ही इथं बेसिकली म्हणू शकता. पण 1968ला ही आणीबाणी झाल्यानंतर परत 1971चं युद्ध झालं. मग 1971चं युद्ध कोणासोबत, बांगलादेश स्वातंत्र्य देण्यासाठी आपण ते युद्ध केलेलं होतं. मग त्याच्यानंतर पहा इंटरनल इमर्जन्सी लावण्यात आली 1975 मध्ये. ओके, व 1976 मध्ये काही घटनादुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या. मग त्याच घटनादुरुस्त्यांना टीकेची भडमार वगैरे उचलावी लागली, यासाठी 44वी घटनादुरुस्ती तिथं करण्यात आली. मग 44व्या घटनादुरुस्तीनुसार काय काय तिथं नियमन चेंज केले गेले आहेत ते थोडंसं आपण पाहणार आहोत. तर पहा ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करता येते किंवा नाही, किंवा अगदी विशिष्ट भागांपुरती पण तिथं मर्यादित स्वरूपात लागू करता येते. हे कधी सांगण्यात आलेलं आहे, तर अगदीच विशिष्ट भागात आणीबाणी लागू करण्याची तरतूद 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये जोडण्यात आली व आज घडीला ही चालू आहे का, मग तर बिलकुल चालू आहे. पहा 1976ची जी अमेंडमेंट करण्यात आली ना, त्यानुसार आता अगदीच संपूर्ण भारतामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये पण आपण आणीबाणी जाहीर करू शकतो. अगदी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला अंतर्गत ताणतणावाच्या परिस्थितीमुळे आणीबाणी लागू करता येईल असे संविधानात म्हटले होते. मात्र 44व्या घटनादुरुस्तीने, जे 44वी घटनादुरुस्ती म्हणत होतो ती 1978ची आहे पहा, त्या घटनादुरुस्तीने हे जे कलम होतं इंटरनल इमर्जन्सी त्याला डिलीट करण्यात आलं व तिथे असं देण्यात आलेलं आहे पहा, जर इंटरनल इमर्जन्सी खऱ्याच अर्थाने जर सिच्युएशन आलेली असेल तर तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी राष्ट्रीय आणीबाणी तिथं जाहीर करायचं आहे. पण इंटरनल सिक्युरिटी हे जे कारण होतं पूर्वी, इंटरनल सिक्युरिटीचं जे कारण आहे ना, ते तिथं बेसिकली पूर्णतः वगळण्यात आलेलं आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढे चला, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजे जे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात ना, यांचा लेखी सल्ला आल्यानंतरच राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात असा पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे. नाहीतर पूर्वी काय झालं पहा, ज्यावेळेस इंदिरा गांधी होता त्यांनी डायरेक्टली काय निर्णय घेतला होता, स्वतःहून निर्णय घेतलेला होता व राष्ट्रपतींनी त्यावरती स्वाक्षरी पण केली होती. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हटले पहा, की पंतप्रधान यासोबतच जो मंत्रिमंडळ असेल किंवा जे कॅबिनेट मिनिस्टर्स असतील ना, त्यांचा लेखी सल्ला तिथं महत्त्वाचा असेल. ओके, मग त्यांनी जेव्हा लेखी पत्र दिले ना, त्यावेळेसच आणीबाणी तिथं देशामध्ये लागू करता येईल. मग हे झाल्यानंतर अगदीच एका महिन्याच्या आत दोन्ही सभागृहामधून हे जे प्रकरण आहे किंवा आणीबाणी देशामध्ये लावण्याची जी स्थिती आहे ना, त्याला पारित करून घेणं बंधनकारक असेल. एका महिन्याच्या आत पार्लमेंटचं सेशन बसवणं गरजेचं असेल. पार्लमेंटच्या सेशनमध्ये दोन्ही सभागृहातून जो आणीबाणीचा जो ॲक्ट होता त्याला पारित करून घेणं बंधनकारक असेल. बरोबर आहे. मग हे किती महिन्यासाठी असेल पहिली आणीबाणी, तर अगदी 6 महिन्यांसाठी. मग 6 महिने झाल्यानंतर या आणीबाणीचा जर कार्यकाळ तुम्हाला वाढवायचा असेल तर आपल्याला काय परत एकदा 6 महिन्यानंतर त्याला अगदीच तिथे संसदेमधून पारित करून घेणं अगदी गरजेचं असेल. व ही मेजॉरिटी कशी असेल पहा, तर
स्पेशल मेजॉरिटी आहे, जे की उपस्थित आणि 2/3 उपस्थित असलेले सदस्य त्यांच्यापैकी 2/3 सदस्यांनी तिथं बहुमत त्याला देणं गरजेचं आहे. त्यावेळेसच काय होतं पहा, ही आणीबाणी आणखीन 6 महिन्यांसाठी एक्सटेन्शन केली जाऊ शकते. अन्यथा पहा, आणीबाणीचं एक्सटेन्शन तिथं केलं जाऊ शकत नाही, लगेच दुसऱ्या दिवशीच आणीबाणी तिथं उचलली जाऊ शकते. ओके, तर हे अशा पद्धतीने आणीबाणीमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांना ही आणीबाणीची सिच्युएशन वगैरे जर समजली नसेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, तुम्ही प्लीज एकदा एम लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक किंवा रंजन कोळंबे सरांचं एकदा पुस्तक वाचून घ्या, किंवा त्याही पलीकडे जर समजत नसेल तर तुम्ही एकदा मला सांगा, आपण इमर्जन्सी प्रोव्हिजनबद्दल एक डिटेल विश्लेषण व्हिडिओ वगैरे घेऊयात. कारण पहा, मी फक्त इथं थोडक्यात तुम्हाला सांगितलं की इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, पण ती का आणीबाणी लागू केली, का त्याची कारणं वगैरे होती, हे आपल्याला थोडंसं इंटरनल डीपली गेलं ना तेव्हाच समजेल. हे डायरेक्टली पहा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कदाचित हे समजून पण येणार नाहीत. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. जरा हवा येऊ द्या. आता पहा, राजधानी दिल्लीच प्रदूषित असलेल्या आपल्या देशातील जगातील 100 अतिप्रदूषित शहरांपैकी 39, शिवाय एकंदर हवेच्या दर्जाहीनतेत आपला पहिलाच क्रमांक आहे. आत्ताच आपण पाहिलं पहा, काल 438 AQI होतं दिल्लीचं. त्यानिमित्ताने जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये आपल्या दिल्लीचं तिथं काय झालेलं आहे, स्थानापन्न झालेलं आहे. ओके, पण याच्यापूर्वी पण म्हटलं ना की ही भूषणावह बाब नाही आहे, तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आपल्यासाठी. पण तरी देखील झालेलं काय गोष्टी याबद्दल आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. आता याच्या पूर्वीच्या लेक्चर्स पण आठवा, तिथं मी काय म्हटलं होतं, दिल्लीचं प्रदूषण होण्यासाठी काय कारणीभूत म्हटलं होतं मी, तर पहा अगदीच शेतकरी जे पंजाब आणि हरियाणाचे आहेत शेतकरी ते कारणीभूत आहेत असं आपण तिथं म्हटलेलं होतं. पण त्यावेळेस पहा 32% आलेलं होतं. ओके, म्हणजे त्यांचा वाटा आहे तिथे, पण प्रमुख वाटा शेतकऱ्यांचा तिथं नाही आहे. तर प्रमुख वाटा कोणाचा आहे, दिल्ली प्रदूषित होण्यामागचं आणखीन एक कारण आहे पहा, तर दिल्लीच्या अवतीभोवती पहा इंडस्ट्रीयल सेक्टर आहे, जसं नोएडा वगैरे आहे, बरोबर. मग या सेक्टरमध्ये ना जवळपास 11 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. औष्णिक विद्युत केंद्र म्हणजेच काय पहा, तर कोळशाद्वारे तिथं वीज निर्मिती केली जात आहे. व कोळसा जाळल्यानंतर सर्वांना माहिती आहे त्याच्यातून प्रदूषके तर निघणारच आहेत. मग याचाच इम्पॅक्ट दिल्लीवरती होत आहे. पण आजपर्यंत आपण हा पॉईंट घेऊन आलेलो होत का की 11 जवळपास तिथं दिल्लीजवळच्या शहरांमध्ये तिथे औष्णिक विद्युत केंद्र उपस्थित आहेत. पण पहा हा पॉईंट कुणी उपस्थितच केला नाही. का उपस्थित केला नाही, सर्वजण शेतकऱ्यांना तिथं नावं ठेवली. आता आपल्या पण लेक्चरमध्ये मी म्हटलं ना, मी ज्यावेळेस म्हणजे आपण याच्या पूर्वीच्या वेळेस आर्टिकल वगैरे घेतलं होतं ना, त्यावेळेस आपण याबद्दलच चर्चा केली होती. पण हे जे 11 औष्णिक विद्युत केंद्र होती त्याबद्दल आपण चर्चाच केली नाही. ओके, कारण सरकारी आकडेवारी किंवा तशा पद्धतीने आर्टिकल आपल्याला माहिती नव्हतं. ओके, पण आता ही भीषण स्थिती आपल्या समोर पण आलेली आहे. ओके, तर दिल्लीच्या जवळपास शहरांमध्ये 11 औष्णिक विद्युत केंद्र आहेत पहा. व औष्णिक विद्युत केंद्रांना कोळसा प्रोव्हाइड केला जातो. व याच्या पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे मी, कोळशाचं एक कथनक आपण पाहिलेलं आहे. तर एकच मिनिट द्या, हा आपला प्यारा भारत. व इथं आहे ऑस्ट्रेलिया पहा. मग ऑस्ट्रेलियापासून आपण काय घेतो, कोळसा विकत घेतो. ओके, व तो कोळसा कोणाचा आहे, अदानी यांचे खदान ऑस्ट्रेलियामध्ये आहे व तिथून आपण कोळसा विकत घेतो व भारतामध्ये तो कोळसा येत असतो. ओके, व अगदीच एक ब्युटी जर म्हटलं आता, ऑस्ट्रेलिया स्वतःचा कोळसा स्वतः यूज करत नाही किंवा चायना पण स्वतःचा कोळसा वगैरे तशा पद्धतीने यूज करत नाही, ते आपल्याला प्रोव्हाइड वगैरे करत आहेत. मग यावरून आपल्याला काय दिसतं पहा, तर अगदीच एकीकडे परकीय गंगाजळ पण तिथं कमी होत आहे व आपल्या प्रदूषकांमध्ये आपण सर्वात जास्त पुढे वगैरे पळत आहोत. मग ही आपल्यासाठी खूप म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. कारण पहा याला आपण टॅकल कसं करू शकतो, जे आपण सोलार ऊर्जा वगैरे म्हटलेली आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण पहा लाईफ मिशन आणलेली होती किंवा त्यांनी पण सोलार मिशन वगैरे आणले होते 2015ची पहा. मग ह्या गोष्टींना जर आपण कदाचित प्राधान्य दिलं असताना रिन्युएबल एनर्जी सोर्सेसला वगैरे, तर अगदीच ते खूप महत्त्वाचं ठरेल पहा. कारण दिल्ली प्रदूषित होत आहे. ओके, पण आपण आजपर्यंत कोणाला ठपका वगैरे ठेवला शेतकऱ्यांना की त्यांनी तिथं जाळले जे पॅडिकल्चर आहे त्याला आपण जाळले वगैरे तशा पद्धतीने म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवला. पण तेच आहे का सोल्युशन, तेच एक प्रॉब्लेम होता का, तर बिलकुल नाही आहे. तर यासोबतच आणखीन अन्य काही प्रॉब्लेम्स वगैरे तिथं आहेत, जसं की औष्णिक विद्युत केंद्र. मग हे जे 11 औष्णिक विद्युत केंद्र आहेत, मग यावरून पहा अगदीच प्रदूषके वगैरे तिथं जास्तीत जास्त प्रमाणात निघतील. ओके, मग त्यांचं जे पोल्युटंट आहेत ते हवेमध्ये मिसळल्यानंतर हवा तिथं पहा लो क्वालिटीमध्ये येऊन बसेल. व अगदी हिवाळ्यामध्ये पहा अगदीच दुरून पण रेल्वे जर जात असेल ना, तर अगदी आपला जवळच आहे अशा पद्धतीने ऐकू येतं. का, तर हवा पहा खाली बसते. ओके, म्हणजे तिथं हाय प्रेशर क्रिएट होऊन ती हवा खाली बसते. मग या कारणांनी पहा आपल्याला लवकरात लवकर त्या गोष्टी ऐकू येतात. अगदी तशाच पद्धतीने पहा हिवाळ्यामध्ये अगदी हवा खाली बसल्यानंतर किंवा हवेचं हाय प्रेशर क्रिएट झाल्यानंतर जे प्रदूषके आहेत त्यांचं तिथं वहन
चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. यासाठीच दिल्ली जास्त प्रदूषित होत असलेली आपला बेसिकली तो पाहायला मिळते. यासोबतच पहा, राजधानी दिल्लीच प्रदूषित असलेल्या आपल्या देशात जगातील 100 अतिप्रदूषित शहरांपैकी 39 शहरे आपलीच आहेत. मी पहिल्यांदा म्हटलं होतं, म्हणजे फ्रंट पेजवरती न्यूजमध्ये तिथं सांगत असताना पहिल्या 10 मध्ये आपले 8 शहरं होती व आता 100 मध्ये 39 शहरं आपल्या देशाची आहेत व हे अतिशय दुर्दैव आहे. आता मुंबई पण त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर मुंबई पण अगदी एक जास्त ट्रॅफिकचं शहर म्हणून आपण ओळखलं जातं, बरोबर. पण त्यांचं पण एअर क्वालिटी इंडेक्स जर पाहिलात ना तुम्ही तर दिवसेंदिवस ते पण लोकडे जात आहे. ओके, मग तिथे पण एक भयावह स्थिती आपल्याला पाहता येते. त्याच्यानंतर जर तुम्ही बंगळुरूचं जर पाहिलं तर तिथे अगदी IT सेक्टर म्हणून तिथं ओळख आहे त्या बेंगळुरूची. पण एक तिथं भयावह स्थिती पहा, तिथे फक्त म्हणजे तिथली पण ट्रॅफिक अगदीच जास्त आहे. मग त्या ट्रॅफिकमध्ये ना आपली ॲव्हरेज स्पीड किती असते तर फक्त 10 किलोमीटर पर हार, म्हणजे पर हार 10 किलोमीटर एवढी स्पीड आपल्या बेंगळुरूची आहे. म्हणजे हे पण एक भीषण वास्तव आहे. मग जर तुमची 10 किलोमीटर प्रति तास जर अशा पद्धतीची जर स्पीड असेल ना तर तुम्ही हवेत प्रदूषण होणार नाही तर काय, तर अगदीच पहा होईलच. कारण आपली जी शहरं वगैरे झालेली आहेत त्यामध्ये काहीतरी बिघाड आहे हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करणं गरजेचं आहे. आता मी मुंबई आणि बेंगळुरूचं उदाहरण इथं का दिलं, कारण आपला प्रॉब्लेम कुठं होता, दिल्लीमध्ये प्रॉब्लेम होता. पण मुंबई पण आता एअर क्वालिटी इंडेक्समध्ये खाली जात आहे हे आपण पाहिलं का, तर तिथे ट्रॅफिक जास्त आहे. ओके, कार्बन तिथे जास्त उत्सर्जित वगैरे केला जात आहे हे मी सांगितलं तुम्हाला, बरोबर. मग याला लवकरात आता वेळीच सावध होऊन आपल्याला मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स वाचवणं गरजेचं आहे. पण आता त्याबद्दल जे पावले उचलणं सरकारनं गरजेचं आहे ते उचलतील का नाही किंवा ते कशा पद्धतीने सरकार येईल यावरती खूप काही डिपेंड असेल. त्याच्यानंतर लगेच पहा, खाली बेंगळुरूचं पण तीच अवस्था आहे. तिथे पण ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत आहे. IT सेक्टर जरी म्हटलं आपण किंवा अगदीच IT सेक्टरला स्पीड वगैरे जास्त असेल असं आपण म्हणत असतो, तरी पण पहा इथे त्यांची जर स्पीड तुम्ही दिवसांची पाहिलात तर 10 किलोमीटर म्हणजे ॲव्हरेज स्पीड जर तुम्ही पाहिलात बेंगळुरूच्या ट्रॅफिकची तर तिथं फक्त 10 किलोमीटर एका तासाला तुम्ही फक्त 10 किलोमीटरच प्रवास करू शकता, एवढी स्लो स्पीड बेंगळुरूची आहे. मग एवढे जर वेगाने मार्गक्रमण जर तुम्ही करत असाल किंवा जर वेगाने बदलत असेल तर आपल्याला पण किंवा आपल्या शहरांना पण बदलणं खूप गरजेचं आहे. हेच भयावह वास्तव या लेखमधून आपल्याला देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. ओके, आता पहा याच्यामध्ये आणखीन जर जास्त डीपली वगैरे सांगायचं म्हटल्यानंतर दुसरं काही नाही आहे. चायनाने पण जर तुम्हाला माहिती असेल तर पहा, चायना पण एका काळी ना अगदीच प्रदूषित शहरांपैकी एक होता. चायनाची जी राजधानी आहे बीजिंग, तो पण एक अतिशय प्रदूषित असलेला शहर म्हणून ती गणलं जायचं. पण 16 वर्षांपूर्वी पहा, चायनाने एक तिथे ऑलिम्पिक स्पर्धा भरवली व ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्यानंतर त्यांनी कायापालट केली बीजिंग शहराची व त्यांनी काय केलं पहा, अगदीच प्रदूषणमुक्तच करून टाकलं बीजिंगला. अगदी त्याच धर्तीवर पहा, आता 2036 मध्ये भारतामध्ये काय होणार आहे तर ऑलिम्पिक स्पर्धा भरली जाणार आहे. पण आता ती जर दिल्लीत भरवली गेली तर ते बेटर असेल किंवा जर ती अहमदाबादला वगैरे जर गेली तर मग ते पण आपलं स्वप्न धुळखात होईल. कारण का असं म्हणतोय मी, कारण पहा ऑलिम्पिक स्पर्धेला तरी तुम्ही थोडंसं तवज्जो देऊन दिल्ली प्रदूषकांपासून मुक्त कराल, ही एक आपल्यासाठी एक काय म्हणू शकतो एक सोल्युशन तिथं होतं की ऑलिम्पिक स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी तुम्ही प्रदूषणांपासून दिल्ली मुक्त करता. पण ते भयावह वास्तव आपल्याला समोरच आहे की दिल्लीमध्ये भरेलच का नाही, कारण चायनानं केलं म्हणून आपण ते सक्सेसफुल करू असा पण तिथं काही हे नाही आहे. त्यानिमित्ताने पहा, आता अगदीच आपल्याला लवकरात लवकर दिल्लीबद्दल निर्णय घेणं गरजेचं आहे. पण पाहूयात आता सरकार वगैरे तशा पद्धतीने काय निर्णय वगैरे घेईल. त्यानंतर पहा, एका दिवसात 50 सिगारेटचं जे मुद्दा आहे ते मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की दिल्लीचं प्रदूषण एवढं खराब झालेलं आहे की दिवसाला तुम्ही 50 सिगारेट ओढताना जेवढं तुमचं हनन होतं, तुमच्या बॉडीचं जेवढं हनन होतं अगदी तेवढं हनन आता दिल्लीमध्ये जर तुम्ही वास्तव्याला राहाल तर एका दिवसात अगदीच तुमचं 50 सिगरेट ओढल्यासारखं तिथं हनन होणार आहे बॉडीचं. ओके, तर अशा पद्धतीची ही भीषण स्थिती तिथं राहिलेली आहे. त्यानंतर परीक्षेला आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, गुड एअर क्वालिटी इंडेक्स केव्हा म्हणायचं किंवा म्हणजे अगदीच हवा प्रदूषित नाही आपण केव्हा म्हणतो, तर एअर क्वालिटी इंडेक्स 50 पर्यंत जर असेल ना, 0 ते 50 पर्यंत जर एअर क्वालिटी इंडेक्स असेल ना तर ती हवा अगदीच प्रदूषण विरहित हवा आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. 50च्या जर जसं पुढे जाताना तसं ते म्हणजे हवेमध्ये थोडे का होणार प्रदूषके उपस्थित आहेत हे तुम्हाला लक्षात येतं. ओके, त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स जर 50 पर्यंत असेल तर त्यामध्ये प्रदूषण एकही नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर एअर क्वालिटी इंडेक्स जर तुमच्या शहराचा वगैरे जर चेक करायचा असेल ना तर गुगल मॅपने आता एक नवीन सुविधा त्यामध्ये आपल्या गुगल मॅपमध्ये दिलेली आहे, तर तिथं जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता. एअर क्वालिटी इंडेक्स आता आपल्या शहरांचा पण दिसत आहे गुगल मॅपमध्ये, तर नक्कीच सर्वजण ते पण एकदा चेक करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने हा लेख इथं संपतो. त्याच्यानंतर पुढे चला एक असण्यातील म्हणजे श्रीलंकाबद्दलचा आहे, मी स्किप करत आहे. त्यानंतर येतं विमा क्षेत्राबद्दलचा एक लेख आहे, हा आपण घेऊन थांबणार आहोत. तर पहा, 25 तारखेपासून ना आपल्या
पार्लमेंटचं सेशन चालू होत आहे, हिवाळी अधिवेशन संसदेचं चालू होणार आहे. पण मला खात्री वाटत नाही आहे की दिल्ली एवढी प्रदूषित असताना आता ते निर्णय घेतील का. कारण पहा, जे दिल्लीतील शाळा वगैरे आहेत ना, त्यांनी वर्क फ्रॉम होम तशा पद्धतीने आदेश दिले आहेत, विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. ओके, मग अगदीच 25 तारखेपासून पार्लमेंटचं सेशन चालू होत आहे. मग परत पहा, सगळे MP वगैरे दिल्लीमध्ये जाणार, मग तिथं आणखीन प्रदूषण होईल ना. कारण पहा, त्यांच्या सुरक्षा रक्षकांची गाड्या, त्यानंतर सुरक्षा व्यवस्था, ह्या संपूर्णमध्ये आणखीन जास्त तिथं खर्च वगैरे होईल. मग या निमित्ताने कदाचित हे पार्लमेंटचं सेशन पुढे पण जाऊ शकतं. याबद्दल शाश्वती नाही आहे, तरी पण पहा 25 तारखेपासून आपल्या पार्लमेंटचं सेशन चालू होत आहे, हे लक्षात घ्या. हिवाळी अधिवेशनामध्ये मग एक मुद्दा ठेवला जाणार आहे की जे इन्शुरन्स सेक्टर आहे, पहा इन्शुरन्स म्हणजे जे विमा सेक्टर आहे ना, त्यामध्ये बदल करण्याचा. बदल काय तर अगदीच पहा, थोडंसं तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, आता मला एक कंपनी टाकायची आहे. ओके, हे मला एक कंपनी टाकायची आहे किंवा मला कंपनी प्रस्थापित करायची आहे. मग कंपनी जर प्रस्थापित करायची आहे म्हटल्यानंतर मला काय लागेल, भांडवल लागेल. भांडवल आपला मराठीमध्ये जर बेसिकली जर म्हणायचं म्हटलं तर पैसे वगैरे तिथं काहीतरी लागेलच ना, बरोबर आहे. मग मी काय करतो पहा, माझ्याजवळ अगदीच जर पैसे नसतील पण माझ्याकडे आयडिया आहे, तर मी काय करतो, दुसऱ्यांकडून वगैरे ते काय करतो, भांडवल निर्मिती करण्याचा मी प्रयत्न करतो. जसं की बँकेकडून वगैरे लोन घेईन किंवा माझ्या जे जवळचे व्यक्ती असतील त्यांच्याकडून मी इथं काय लोन वगैरे घेण्याचा प्रयत्न करेन. हे भांडवल उभारणीचं इथं काय झालं, भांडवल इज इक्वल टू पैसा, तशा पद्धतीने लक्षात घ्या. ओके, मग मी भांडवल तिथं उभारतो. मग भांडवल उभारल्यानंतर माझी इथं कंपनी वगैरे सुरळीतरित्या काम करू शकते. मग माझी कंपनी चांगल्या पद्धतीने काम जर चालत असेल तर मी पुन्हा यांचं काय लोन वगैरे तिथं फेडेल, बरोबर आहे. पण इथं जर मला लोन पद्धतीने जर घ्यायचं नसेल तर काय करणार पहा, मी तर इथं काय मी IPO वगैरे तशा पद्धतीने लॉन्च करणार. IPO. ओके, IPO लॉन्च केल्यानंतर पहा, माझं पण तिथं काय शेअर लिस्ट केलं जाईल. ओके, शेअर लिस्ट केल्यानंतर पहा, डायरेक्टली आपले ग्राहक जे आहेत ना, आता अगदीच IPO जर लिस्ट झालं माझं, म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर माझी कंपनी तिथं जर लागली ना, तर डायरेक्टली व्यक्ती काय करतात, मला लोन घेण्याची वगैरे गरज आहे का, बँकेला जाऊन रोजचं डॉक्युमेंट वगैरे देण्याची गरज आहे का, तर बिलकुल गरज नाही. मला डायरेक्टली पहा, शेअर मार्केटचे जे ग्रो तशा पद्धतीने जी ॲप्लिकेशन्स आहेत पहा, आता आज घडीला त्या ॲप्लिकेशनवरती काम होऊ शकतं शेअर मार्केटचं. मग त्या ॲप्लिकेशनमध्ये बसून काय करू शकतात व्यक्ती, डायरेक्टली त्या माझ्या कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करू शकतात. व इन्व्हेस्ट माझ्या कंपनीमध्ये केल्यानंतर मला काय होईल, भांडवल प्राप्ती होईल. ओके, व मला ज्यावेळेस नफा होईल ना, त्यावेळेस मी त्यांना काय डिव्हिडंड स्वरूपात पैसे वगैरे त्यांना नफा तिथं प्रोव्हाइड करून देत जाईल. ओके, अशा पद्धतीने हे चक्र वगैरे चालतं. मग पहा, आता हे जे शेअर मार्केटमध्ये भांडवल असेल ना, आता हे जे भांडवल आहे ना, ते 2 पद्धतीचं असेल. ओके, ते 2 पद्धतीचं कसं, एकच मिनिट मला थोडंसं हे क्लिअर करू द्या. ओके, हे भांडवल 2 पद्धतीचं असतं. एक असतं देशी आणि एक असतं विदेशी. ओके, तर पहा, हे भांडवल आहे, भांडवल. ओके, म्हणजे कॅपिटल. एक असतं FPI आणि दुसरं असतं FDI. ओके, म्हणजेच काय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे अगदीच थोडंसं मी पुढे गेलो तर पहा, देशी आणि विदेशी. देशीमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीचं आणि विदेशी म्हटल्यानंतर दुसऱ्या देशातून आलेलं. त्यातही पहा, दुसऱ्या देशातून आल्यानंतरही त्याचे 2 भाग पडतात, FPI आणि FDI. ओके, FPI म्हटल्यानंतर पहा, कमी कालावधी आणि FDI म्हटल्यानंतर जास्त कालावधी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जास्त कालावधी. परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, मी काय म्हटलं, भांडवल 2 पद्धतीचे असतात. कोणतं, एक विदेशी असतं आणि एक असतं संपूर्ण बनावटी भारतीय. ओके, म्हणजे दुसरं एक आहे भारतीय आपल्या देशातील. ओके, मग होतं काही सेक्टर आहेत जिथं फक्त भारतीय भांडवल तिथं लागतं, म्हणजे भारतातील व्यक्तींनीच पैसे वगैरे त्यांमध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात, असं काही नियम आहेत. पण काही ठिकाणी आपलं विदेशी भांडवल पण तिथं चालू शकतं. मग ते विदेशी भांडवल जे असतं ना, ते 2 प्रकारे पाडलं जाऊ शकतं. एक असतं FPI आणि दुसरं असतं FDI. मग आता जे इन्शुरन्स सेक्टर आहे ना, त्यामध्ये FDIचे जे नियम आहेत, म्हणजे जास्त कालावधीसाठी जर कोणी इन्व्हेस्ट करत असतील किंवा जास्त कालावधीसाठी जर कोणी आपल्याला पैसे देत असेल ना, तर त्यामध्ये आता काही चेंजेस करण्यात येणार आहेत. मग ते काय चेंजेस आहेत ते थोडंसं पाहून घ्या. तर FDIमध्ये आज घडीला जर तुम्ही गुंतवणूक पाहिली तर 2014 सालापर्यंत 26% FDI तुम्ही घेऊन येऊ शकत होता. म्हणजे 100 रुपये जर असतील ना तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही इन्शुरन्स सेक्टरची आता जी कंपनी म्हणत होतो ना, त्या कंपनीला रिप्लेस करा कशामधून, तर तिथं विमा क्षेत्राची एक कंपनी आहे असं तिथं तुम्ही रिप्लेस करा. मग विमा क्षेत्राच्या कंपनीमध्ये आजपर्यंत 2014 साली कसं होतं की तुम्हाला जर विमा क्षेत्राची जर कंपनी काढायची असेल तर तुम्ही FDI किती 26 रुपयेपर्यंतच घेऊन येऊ शकत होता. मग 2015मध्ये
केंद्र सरकारने ते 49% केले. ओके, 49 रुपये तुमचे काय विदेशी गुंतवणुकीद्वारे ते आलेले असतील. FDI 49% केलं त्यांनी. त्याच्यानंतर 2021 मध्ये हे किती 74% नेलं. व आता 2024 मध्ये म्हणजे हे जे पार्लमेंटचं सेशन येणार आहे 25 नोव्हेंबरला, या सेशनमध्ये त्यांनी बिल ठेवत आहेत व इथं आता 100% जी रक्कम आहे ती विदेशी गुंतवणुकीची असू शकते. 100% रक्कम विदेशी गुंतवणूक कोणती? FDI वाली. का असं म्हणतोय? कारण ही जास्त काळ टिकू शकते. ओके, त्यासाठी त्यांनी काय दिलेले आहेत पहा. आता परमिशन देणारं बिल तिथं मांडलं जात आहे. मग याचे काय चॅलेंजेस असतील आणि काय फायदे असतील हे थोडंसं आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, आता अगदीच दुसऱ्या देशातील व्यक्तींनी गुंतवणूक जर केली म्हटलं आपल्या देशामध्ये, तर अगदीच पहा कंपन्या चांगल्या येतील. ओके, आता तो थोडं जर पॉझिटिव्हली जर घ्यायचं म्हटलं तर अगदीच पहा आपल्या देशातील ज्या कंपन्या आहेत ना, तर काय कॉम्पिटिशन वाढेल. ओके, कॉम्पिटिशन वाढेल. त्यानंतर इथं स्पर्धा वाढल्यानंतर पहा ग्राहकांना सुविधा चांगल्या मिळतील. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे सुविधा इथं अगदीच चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. बरोबर. पण याची जर निगेटिव्ह इम्पॅक्ट जर तुम्ही पाहिलात तर आज घडीला आपल्याला मार्केटमध्ये जर गेलात तुम्ही, आता आता अगदीच तुमच्या बाईकचं जर इन्शुरन्स काढायचं असेल, विमा क्षेत्र कंपनी म्हटलं मी, बरोबर आहे. मग तुम्ही पहा हजारो किंवा फोनपेवरती जा किंवा अमेझॉन पेवरती वगैरे गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला हजारो तिथं वेबसाईट्स दिसतील जिथं तुम्ही काय करू शकता. किंवा policybazaar.com यावरती गेल्यानंतर तुम्हाला जर गाडीचं इन्शुरन्स जर खरेदी करायचं असेल तर तिथं थर्ड पार्टी किंवा फर्स्ट पार्टी अशा पद्धतीने भरपूर तिथं कंपन्या दिसून येतील. व तिथं पहा 600-700 रुपयेपासून तुम्हाला काही इन्शुरन्स आज घडीला तुमच्या बाईकचं मिळू शकतं. बरोबर आहे. पण पहा ज्यावेळेस विदेशी तिथे स्पर्धा वगैरे येईल किंवा विदेशी कंपनी वगैरे जर भारतामध्ये आली ना, तर प्रॉब्लेम काय होणार आहे. हे जे छोट्या छोट्या कंपन्या आहेत जे आपल्या 600-700 रुपयाला आपण इन्शुरन्स प्रोव्हाइड करत आहेत ना, त्यांचं तिथं निभाव लागणार नाही आहे. का? तर पहा हे विदेशी कंपन्या आहेत व हे ब्रँड असतात. बरोबर. मग ह्या ब्रँड पुढे आपल्या ज्या देशी कंपन्या आहेत ज्यांचं व्हॅल्यूच नाही आहे, म्हणजे अगदीच त्यांना कमी व्हॅल्यू आहे किंवा त्यांचं ब्रँड प्रस्थापित झालं नाही, मग ह्या कंपन्या कुठं जायचं. मग ह्या कंपन्या काय होतात पहा, मर्ज केल्या जातात. जसं पहा जिओ आल्यानंतर जे टाटा डोकोमो आहे, टाटा इंडिकॉम आहे किंवा अगदीच युनिनॉर होतं पहा. ओके, ह्या युनिनॉरचं पुन्हा टेलिनॉर वगैरे झालं. ह्या कंपन्या कुठे गेल्या. ओके, म्हणजे हे टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या होत्या पण त्या पुन्हा मर्ज करण्यात आल्या. अगदी तशा पद्धतीने इथं हे जे कंपन्या आहेत ना ह्या मर्ज केल्या जाऊ शकतील. किंवा आता पहा आणखीन एक मोबाईल सेक्टरमधील कंपनी जर तुम्ही पाहिलात, लावा, सेलकॉन, त्यानंतर कार्बन, ह्या कंपन्या पुढे काय येऊ शकल्या नाही कारण संपूर्ण चायनीज मार्केटने वगैरे हे काबीज केलं. म्हणजे 100% ज्यावेळेस गुंतवणूक येते ना त्यावेळेस जे देशी कंपन्या असतात त्या कदाचित तिथे त्यांचं अस्तित्व टिकू शकत नाहीत. हे एक इथं काय एक मोठं चॅलेंज आपल्याला बेसिकली दिसत आहे. बरोबर. त्याच्यानंतर पहा आता अगदीच भारतामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आली, आता एखादी कंपनी इन्शुरन्स जी कंपनी आहे ना ती चायनीज कंपनी असेल. ओके, मग पहा आज घडीला आपलं जे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या शक्यतो कोणत्या आहेत, चायनीज आहेत. जसं ओप्पो, विवो, त्यानंतर भरपूर आहेत. बरोबर. मग ह्या चायनीज कंपन्या काय करत आहेत पहा, आपल्याकडे आल्या की आपण स्मार्टवॉच पण खरेदी करत आहोत. समजते सर्वांना. म्हणजे आता अगदीच भरपूर कंपन्या आपला स्मार्टवॉच पण बनवत आहेत. मग स्मार्टवॉच बनवत असताना ना आपला जो डाटा आहे, हार्टबीटचा डाटा म्हणा किंवा अन्य काही जो तुमचा डाटा आहे तो पण कोणासोबत, चायनीज कंपनींसोबत तिथं शेअर केला जात आहे. मग मी काय म्हटलं पहा तुम्हाला की इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर चायनीज कंपनीकडून FDI जर आलं व अगदीच आपल्याकडे मोबाईल कंपनी पण चायनीज आहे, त्यानंतर स्मार्टवॉचची जी कंपनी आहेत त्या पण चायनीज आहेत. मग ह्या दोन कंपन्यांनी जर हे जे इन्शुरन्स कंपनी आहे या दोघांना जर विकला, ओके, स्मार्टवॉच कंपनी आणि मोबाईलची जी कंपनी आहे यांनी त्यांच्या ग्राहकांचा डाटा जर इन्शुरन्स कंपनीला विकला व ती इन्शुरन्स कंपनी जी चायनीज कंपनी आहे ना ती भारतामध्ये आली तर काय केलं जाऊ शकतं पहा. ती इन्शुरन्स कंपनीने डाटा ऑलरेडी गोळा केलेला आहे भारतीयांचा. मग पहा आता एखाद्या भारतीय व्यक्तीला जर तिथं काही डिसीज असेल व तो इन्शुरन्स घेण्यासाठी तिथं जर गेला, ओके, एखाद्या भारतीय व्यक्तीला तिथं काय झालेलं आहे, डिसीज आहे, हार्टचा डिसीज वगैरे आहे व ते कधी स्मार्टवॉच आणि मोबाईलच्या डाटावरून त्याला समजलेलं आहे. मग हा जेव्हा इन्शुरन्स कंपनीकडे जातो त्यावेळेस तिथं काय केलं जाईल, ते प्रोफाईल त्यांनी ॲनालिसिस करतील. मग ह्या व्यक्तीला ते इन्शुरन्स देऊ करतील का, मग देऊ करणार नाहीत ना. समजलं ना पॉईंट काय आहे. कारण पहा तुमच्या राईट टू प्रायव्हसी ते हनन कशा पद्धतीने झालं हे समजून घ्या. ओके, जरी देऊ केले तुम्हाला तर ते काय करतील, प्रीमियम खूप चार्ज करतील. का तर त्यांच्याकडे ऑलरेडी डाटा आहे, त्यांना हेल्थची गरज नाही आहे तुमच्या. तुम्ही आज फिट अँड फाईन जरी दिसत असाल परंतु स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कळतं ना. आता जर तुम्ही ॲपलची वॉच वगैरे जर पाहिली ना तर त्यामध्ये सायनप्स रिदम आणि आर्बिटल रिदम अशा पद्धतीने 2 रिदम येतात. ओके, जर तुम्ही ECG काढलात ॲपल वॉचद्वारे तर तिथं हार्ट अटॅक येऊ शकतो का नाही तुम्हाला हे ॲपल वॉच सांगू शकते. 2019 पासून ती मेथड त्यांनी यूज केलेली आहे पहा ॲपल वॉच सिरीज 5 मध्ये. ओके, मग त्याच धर्तीवर जर तुम्ही इथं जर चालू केलात ना, जर चायनीज कंपन्या जर तशा पद्धतीने जर डाटा ॲनालिटिक्सचा वापर जर केले तर भारतीयांना ती इन्शुरन्सच देऊ करणार नाहीत. व आपण मग चायनीज कंपनीकडे तर जाऊ शकत नाही
कारण त्यांनी प्रीमियम जास्त चार्ज केले व तुम्हाला इथं जी भारतीय कंपन्या होत्या त्या तर नाहीशाच झाल्या. मग आपल्याला इथं ना प्रीमियमचं जो कॉस्ट आहे ना ती खूप कॉस्टली पडेल. तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचं म्हटलं ना तर ते खूप कॉस्टली पडणार आहे. मग या निमित्ताने जी FDI येणार आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये ते आपल्यासाठी थोडंसं घातक आहे. हे मी इथं प्रयोग तुम्हाला प्रूव्ह करून दिलेलं आहे. थोडंसं मी फिरून आणलं तुम्हाला, पण आय होप तुम्हाला हे संपूर्ण जे पॉईंट्स आहेत ना ते अगदी योग्यरित्या समजलेले असतील. खुल्या करणांमुळे काय काय परिणाम होतील आपल्या सेक्टरमध्ये हे आपल्याला बेसिकली सांगता आलं. पण मग आता तुम्हाला वाटत असेल की जर सर याचे एवढे निगेटिव्ह परिणाम वगैरे असतील तर भारत सरकार काय एवढं हे करत आहे, प्रोत्साहन देत आहे की 100% गुंतवणूक वगैरे इथं आली पाहिजे. तर पहा 2013-14 मध्ये ना GDPचं रेशो होतं आपल्या GDPच्या रेशोमध्ये 3.9% एवढा वाटा होता इन्शुरन्स सेक्टरचा, बरोबर. व तुम्ही 2022-23 मध्ये जर हा वाटा पाहिला तर फक्त 4.0% आलेला आहे. म्हणजे किती टक्क्यांनी वाढलेला आहे? 10 वर्षांमध्ये फक्त 1% हा वाटा वाढलेला आहे. व 1% पण वाटा कशामुळे वाढलेला आहे तर हे जे पूर्वी 100 रुपयाचं इन्शुरन्स घ्यायचे ना, हे जे पूर्वी 100 रुपयाचं इन्शुरन्स घ्यायचे ते आता 150 रुपयाचं प्रीमियम भरत आहेत. या कारणांमुळे हे डाटा वाढलेला आहे. इन्शुरन्स सेक्टरचा आपला उदय झाला नाही. मग याला कारणीभूत ठरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आपल्या इन्शुरन्स सेक्टरचा उदय व्हावा व आपलीकडे सगळीकडे जे कार व्हावी. या निमित्ताने त्यांनी काय करत आहेत, आता भारतीय कंपन्याकडून तर त्यांना अपेक्षा राहिली नाही, यासाठी त्यांनी भारतीय परदेशी गुंतवणूक वगैरे इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% आणत आहेत. मग 100% गुंतवणूक आल्यानंतर त्याचे काही पॉझिटिव्ह आहेत, जसं स्पर्धा वाढू शकते. पण स्पर्धा वाढल्यानंतर पहा अगदीच तिथं काय प्रीमियमचे चार्जेस जे आहेत ना ते दिवसेंदिवस नक्की वाढण्याचे जास्त चान्सेस तिथं बेसिकली आपल्याला पाहायला आलं. ओके, तर अशा पद्धतीने हे विमा सेक्टरबद्दलचे आपल्याला पॉईंट सांगता येतात. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.